सन्मान्य पंढरीदादा भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन होतं आहे, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच करता गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेला आहे। तर मी नाणेफेक करण्याकरता विनंती करतोय नवनिर्वाचित उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे यांना विनंती करतोय नाणेफेक करण्याकरता आपण स्वर्गीय जयेंद्र म्हात्रे नाणेफेकीच्या कक्षात आपण यावं आणि शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी। दोन्ही टीमचे कॅप्टन नाण्याची तर ओळख आहेच, एका बाजूला 40+ अध्यक्ष चषक 2025 संजयभाई म्हात्रे यांची प्रतिमा आणि एका बाजूला आपण पाहतोय द किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य। तर नाणं सुपूर्द करतोय नवनिर्वाचित उपसरपंच अनिकेत म्हात्रे यांच्या हातामध्ये। किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य असा कॉल आणि काय आलंय तर 40+ अध्यक्ष चषक आलेला आहे। चिरोबा कोण संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतोय असं नसतं व्हावं। अनिकेतजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण मंचावरती असं नसतं व्हावं। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण असं नसतं व्हावं। चिरोबा कोण संघ अगदीच जर आपण पाहिलं तर यावर्षीच्या सत्रामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे, एक नवीन ऊर्जा घेऊन आपण यावर्षीच्या सत्रामध्ये खेळताय। तर कसा जल्लोष यावर्षीच्या सत्रामध्ये आतापर्यंत राहिला आहे आणि खेळाडूंनी आपल्याला कशी साथ दिली आणि यापुढे काय अपेक्षा आहे? यापुढे अपेक्षा आता आमच्या संघामध्ये सर्व हुरहुरणे खेळाडू आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आज फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनलपर्यंत प्रवास करतोय। नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक आपण पाहतोय आणि निश्चितप्रमाणे आयोजक म्हटलं तर आपापल्या परीने त्यांनी 100% दिलेला आहे। तर प्रश्न थोडासा वेगळ्या रीतीने आपण विचारतोय, तर निश्चितप्रमाणे कुठे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवते का, उणीव भासते का? येथे कमतरतेचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे आणि या खेळातल्या एक आपल्या भारतातील सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचे जास्त युवकांना प्रेरणा मिळाली खेळातून। तर मी असं सुचवू इच्छितो की यापुढे आपल्या 40+ तालुक्याच्या ज्या वेळेला कुठेही स्पर्धा असतील त्यावेळेला आपल्या 40+ संघटनेच्या माध्यमातून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा कुठेतरी एक छबी आपल्याला स्टेजच्या आजूबाजूला दिसायला हवी, ही अशी सूचना मी करतो। धन्यवाद, आपण चांगली सूचना केली, कारण की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी भारतीय क्रिकेट करता खूप मोलाचं योगदान दिलंय आणि निश्चितप्रमाणे आता जर आपण पाहिलं तर युवकांना चांगलं प्रेरणा देण्याचं काम करतायत। खूप खूप धन्यवाद सन्मान्य पंढरीदादा भोईर, आपण चांगली कमिटमेंट दिली। जनवन गोवे संघाच्या संघनायकाकडे बोलतोय शॉर्ट बट स्वीट। तर निश्चितप्रमाणे जो प्रवास तुम्ही आतापर्यंत केलाय तर सर्व संघाकडनं आता मात्र काय अपेक्षा असेल? आता तर अपेक्षा माझ्या संघाकडून वाढलेला आहे, प्रवास तर खूप चांगला झाला या वर्षी सीझनमध्ये, आमचा खेळ चांगला होत आहे। अगदीच हाकेच्या अंतरावरती दोन्ही असलेली गावं आहेत, तर निश्चितप्रमाणे सामना सुद्धा एक सुंदररित्या सजताना पाहायला मिळेल। जरूर, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। तर नाणेफेक जिंकून चिरोबा कोण संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर वळूया आपण लगेचच थेट समालोचन कक्षातून, नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे। तिथून आपल्याला आजच्या रजनीमध्ये आवाज ऐकायला मिळणार आहे सन्मान्य काळीरामदादा केणी आणि त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ दहिसर सौरभ पाटील यांचा। तर खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानाच्या आतील सराव थांबवायचा आहे, लगेच आपण अगदीच काही मिनिटाच्या अवधीमध्ये सामन्याला आपण सुरुवात करतोय।
मंडप व्यवस्थापक आपण संदेश वखारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मंडप व्यवस्थापक रुपेश पाटील खांडपे. मंडप व्यवस्थापक आपण त्वरित संपर्क साधा. उद्धव जय हनुमान गोवे संघ आपण कृपया मैदानाच्या बाहेर यावं. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करतोय. मैदानाच्या आतला सराव कृपया थांबवायचा आहे. प्लीज बी रेडी, बी फास्ट. पंच सुनील म्हात्रे सरांचं शुभागमन होते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 40+ अध्यक्ष चषक 2025 आपण पाहतोय. आणि त्याचप्रमाणे 40+चा आवाज सन्मान्य केणी दादाचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मंडप व्यवस्थापक आपण त्वरित संदेशजी वखारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जर आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण पाहतोय. अगदीच कोणताही निर्णय असो, जेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते तेव्हा मात्र क्लीन अँड नीट टेलिकास्ट सुद्धा आपण पाहतोय. प्रिन्स मूवीज अँड टीम, प्रथमेश पाटील आणि रवी गुळवी यांची टीम आपण पाहतोय. आणि सर्वच काही गोष्टी त्यांच्याकडे आपल्याला उपलब्धतेने या पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीजची ही बाईक सुद्धा आपण पाहतोय. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर कोण त्याचा हकदार होईल, कोण मिळवेल ही बाईक, याचं उत्तर सुद्धा आपल्याला काहीच अवघ्या तासांमध्ये मिळणार आहे. तर विनंती असेल पंच सुनील म्हात्रे सर, आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. आणि जय हनुमान गोवे संघ आपण कृपया मैदानाच्या आतील सराव थांबवायचा आहे. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती करतोय, कृपया आपण मैदानाच्या बाहेर यावं. मावळत्या सूर्याचं विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. जय हनुमान गोवे संघ आपण त्वरित बाहेर या. जय हनुमान गोवे संघ आपण त्वरित कृपया बाहेर यायचं आहे. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत, त्याची आपण नोंद घ्या. हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो, सुस्वागतम 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 सर्वांना. जय श्रीराम. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 चा फायनल डे. आणि नक्कीच आपण आज एक पहिला सामना या 5व्या रजनीमधून पाहणार आहोत. जय हनुमान गोवे आणि चिरोबा 40+ कोण या सामन्यातून विजेता आणि गावदेवी भादवड असं सेमीफायनल. त्याआधी आपण नक्की जय बजरंग कारिवली विपक्ष जॉली कामतगार हा एक सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत. नक्की 40 संघामधून 5 संघ आजच्या या आपल्या 5व्या रजनीमधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सर्वप्रथम मित्रांनो आपण करूया किंग ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष संदेशजी वखारे, विक्रमजी नाईक, रोहन पाटील आणि सुनील पाटील आणि त्यांचे संपूर्ण आयोजन कमिटीचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आभार. की भूतो ना भविष्यती नक्कीच अशी स्पर्धा त्यांनी 40+ फॉर्मॅटमधून आपल्या सर्वांसमोर आणलेली आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केलेली आहे. नक्कीच अगदी रवीजी गुलवी, प्रथमेश पाटील आणि संजय गुलवी यांची टेक्निकल टीम या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेताना
की जे 5 संघ इथपर्यंत प्रवास करून आलेले आहेत त्या सर्वांचं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं आणि संजयभाई म्हात्रे साहेबांच्या वतीनं त्यांचं आपण खूप खूप अभिनंदन करूया. तर आजच्या 5व्या रजनीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. वेलकम निकेशजी पाटील, जानमान गोवे आणि चोरोबा 40+ कोण. नक्कीच कोण संघाला कोण विसरेल. चालू सीझनचा विचार केला तर 5वी रजनी स्पर्धा आणि मला वाटतं चोरोबा 40+ कोण संघ 2 वेळा अंतिम सामन्यामध्ये पराभूत झालेली आहे. नक्कीच नुकतीच याआधी गुरुदत्त चौथ्यारवा क्रीडानगरीमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेतून आज संघ या किंग ग्रुपच्या 40+ अध्यक्ष चषकामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. नक्कीच आज पंढरी भोईर ऑल टीम बघूया कशा प्रकारे 40+ अध्यक्ष चषकामध्ये आजची कामगिरी त्यांची पाहण्यासारखी राहील. चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. चला सर्व आमच्या आयोजन कमिटी, पंच, समालोचक, गुणलेखक सर्वांनी आपापल्या जागेवर येऊन आपण या स्पर्धेला प्रारंभ सुरुवात करूया. कारण की दोन्ही टीम इथे पोचले आहेत आणि नाणेफेकी देखील झालेली आहे आणि नाणेफेकी जिंकून चोरोबा 40+ कोण संघाचे संघनायक पंढरी भोईरनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. जवानमान गोवे टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. एक छुपा रुस्तम संघ आहे. या संघाकडे खूप कमी जणांच्या नजरा असतात, मात्र मैदानामध्ये उतरल्यानंतर या संघाने भल्या भल्यांच्या नजरा आपल्याकडे वळवलेल्या आहेत. असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीपजी पाटील, बंडूजी पाटील, नक्कीच निकेश पाटील असतील, आमचे संजय भाऊ, चांगली टीम आहे. नक्कीच संदीप भाऊ, बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम एकाच परिसरातील एकाच पंचकृषीतील दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सामन्यातून विजेता संघ अध्यक्ष साहेबांच्या गावदेवी भादवड टीम बरोबर या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना खेळण्यासाठी तयार होईल. प्रिन्स मूवीज, रवी शेठ गुलवी, संजयजी गुलवी आणि ऑल टीम चं देखील आपण स्वागत करूया. चांगली स्पर्धा भिवंडी ते एक नामवंत असं टेलिकास्ट म्हणून प्रिन्स मूवीजची ओळख. वेलकम. नक्कीच आमचे दिनेश बांबरे सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम राजू सर. पंच सुनील म्हात्रे, भाऊ पाटील, सुरेश गरात. गेले 5 रजनी, आजची 5वी रजनी आहे. नक्कीच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकचा आजचा फायनल डे. शरदजी भोईर साहेबांचं देखील थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. संदेश वखारे यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा. नक्कीच त्यांनी जे करून बोलून दाखवलं ते करून दाखवलं आहे. 40+ फॉर्मॅटमधली भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा प्रथमच 40+ फॉर्मॅटमधून भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये मालिकावीर म्हणून मोटरसायकल बक्षीस दिली जाणार आहे. भरपूर सारे स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर 12वे खेळाडूंना देखील गिफ्ट हॅम्पर आहे, संघ नायकांना देखील गिफ्ट हॅम्पर, म्हणजे भरपूर पारितोषिकांचं अगदी ते वर्षाव झालेलं आहे. वेलकम. तानाजीदादा पाटील, जानमान गोवे या संघाचे माजी संघनायक आणि एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज. आज चोरोबा 40+ कोण आणि जानमान गोवे
दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आणि बघूया दुसरा सेमीफायनल गावदेवी भादवाड संघाबरोबर कुठला संघ खेळेल. जय बजरंग कारवी आणि जॉली स्पोर्ट कामतगार हा पहिला सेमीफायनल सामना फिक्स झालेला आहे. नक्कीच आपण ऑन स्क्रीनवर पाहतोय. नक्कीच दयानंदजी सोरगे साहेबांना जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पार्टी, त्यानंतर कुंदनजी पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर निलेशजी भोईर साहेब सचिव आहेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, करसनजी ठाकरे साहेब शिक्षण महर्षी, त्यानंतर श्यामदादा चौधरी उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी, त्यानंतर दुर्गेजी नाईक ॲडव्होकेट आणि सचिव भिवंडी तालुका काँग्रेस पार्टी भगवानजी पाटील बीबी स्पोर्ट इताडे या संघाचे करता धरता, आणि आपले सर्वांचे लाडके रुपेश दादा म्हात्रे साहेब भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि याच परिसरातील एक दमदार व्यक्तिमत्व गणेशजी गुलवी साहेब, त्यानंतर दुष्यंतजी शेलके उद्योगपती पोगाव, महादेवजी घाटाल साहेबांचं देखील आपण कटआउट पाहतोय. नक्कीच पंढरीजी भोईर साहेब राजीव गांधी पंचायत, नक्कीच निलेशजी गुराव अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि रवींद्रजी गुलवी समाजसेवक, ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकाला संदेश वखार यांच्या टीमला सहकार्य केले त्या सर्वांचे इथे नक्कीच आपण जे कटआउट पाहतोय. वीरेन शेठ चोरगे आणि आमचे सन्माननीय अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संजयभाई म्हात्रे साहेबांना देखील दाखवला जातोय. दत्ताजी तरे, विजेंद्र ठाकरे, सुभाषजी ठाकरे, कबीरदादा ठाकरे, गणेशजी ठाकरे, गुरुनाथ ठाकरे आणि सागर ठाकरे, त्यानंतर कैलास भोईर, जयेश भोईर, मनेश भोईर आणि प्रभाकर भोईर, कैलास शेलार, राकेश पाटील, चेतन पाटील, भरत माली, प्रमोद माली, ललित शेलके, जितेंद्रजी पाटील, उमेश मुकादम आणि विनोद पाटील. जॉली कामतगार संघाचे उत्कृष्ट इष्टरक्षक संतोष पाटील असतील, संजयजी मडवी, विनोदजी वखारे, जयेश केने, अरुण भोईर हे सर्व आमचे मान्यवर दाखवले जातात. प्रदीपजी हराट, निलेश गुलवी, नित्यानंदजी गुलवी आणि आमचे भिनारचे सरपंच भरत घाटाल साहेब यांना देखील आपण पाहू शकता. अरविंदजी भोईर आहेत, मंगेशजी भोईर, सीतारामजी गुलवी, नितीन जोशी, अनिकेत शेलार आणि किशोर जाधव. केस अतिशय चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतो. प्रिन्स मूवीज भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते रुपेश दादा म्हात्रे साहेब, त्यानंतर पंकज अशोक गायकवाड, बबन भास्कर पाटील साहेब की ज्यांच्याकडून देखील आम्हाला स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालेली आहे, आणि ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख आहेत, आणि गावदेवी भादवाड या संघाचे एक सहकारी खेळाडू. आणि त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्राचा महागायक रवींद्र तरेसर. तर आपण पाहतोय मैदानामध्ये चोरोबा 40+ कोण टीम फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरते. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. चला दोन्ही संघाचे 12वे आपले गुणलेखक आले असतील तर या आपण लगेच कॉम्बॉक्स मध्ये. रोहन पाटील गुणलेखक, विक्रम नाईक सर, विशाल नाईक आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे 12वे देखील यायचं आहे. वेलकम सुरेशजी घरत सर. वेलकम शरजी भोईर साहेब, विजयजी गुलवी. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी पहिले अध्यक्ष आणि उद्योजपती शरजी भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जगदीशजी गुलवी वेलकम. विजयदादा गुलवी 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर. नक्कीच जिथे सामन्याला सुरुवात होते बघूया दिलीप पाटील आणि विजय पाटील, क्या बात है. जॉन मन गोवे या संघाची पहिली सलामीवीर जोडी मैदानामध्ये आपण प्रस्थान करताना पाहतोय.
नक्कीच बघा अगदी शरदजी भोईर साहेब खास करून आज सामना पाहण्यासाठी वेल काढून इथे उपस्थित झालेत आणि सरवलीपाडा सरवली असेल कोण पिंपलघर गोवा हे एकाच पंचक्रोशीतील संघ आहेत रांजणवली तर शरदजी भोईर साहेबांनी या दोन्ही संघांना एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे या दोन संघांपैकी कुठल्याही संघानं अध्यक्ष चषक जर उचलला तर त्यांच्याकडून स्पेशल बोकड आहे फक्त या दोन टीमसाठी चेरोबा 40+ कोण आणि जय हनुमान गोवे क्या बात आहे धन्यवाद नक्कीच लाईट ऑन होईल या शंका नाही आहे अगदी सामन्याला सुरुवात होते पंच सुनील म्हात्रे सर आणि सुरेश गरज सरांना देखील शुभेच्छा देऊया बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर शरदजी भोईर साहेब आणि नक्कीच आपण पाहतोय जगदीशजी गुलवी बिनार 40+ चे उत्कृष्ट खेळाडू आणि विजयजी गुलवी एजी स्पोर्ट निंबवली या टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत बघू शकता आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर आमच्या या मान्यवरांना या खेळाडूंना दाखवलं जातोय वेलकम राजू सर जय हनुमान गोवे या संघाचे एक 12वे खेळाडू म्हणून आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट गुणलेखक व्यवसायाने शिक्षक आहेत चांगलं व्यक्तिमत्व वेलकम चेरोबा 40+ कोण संघाचे देखील येतीन मुकादम आमच्या कॉम्बॉक्समध्ये पोहोचलेत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत चेरोबा 40+ कोण नक्की ज्या संघाला कोण विसरेल गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित खासदार बाळेमामा चषकामध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता बघूया स्ट्राईकला विजय पाटील नॉन स्ट्राईकला दिलीप पाटील आहेत तर गोलंदाज आहेत प्रशांत म्हात्रे चांगली स्पर्धा नक्कीच आमचे पंच आपसमध्ये चर्चा करतील विजय गुलवी देखील मैदानामध्ये पोचलेत एजी स्पोर्ट निंबवली आणि आमचे जय बजरंग भिनार चे एक नवीन 40+ संघाचे जगदीशजी गुलवी हे देखील आज उपस्थित आहेत शरदजी भोईर यांच्या समवेत नक्की चांगली स्पर्धा संदेश वखारे यांच्या संकल्पनेतून यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आज सत्यात त्यांनी उतरवलेली आहे डीडी ग्राउंड भिनार येथून सलग आज स्पर्धेची 5वी रजनी आपण पाहतोय सामन्याला होते सुरुवात नक्कीच पंच इशारा करतील लाईट प्रशांत म्हात्रे 6:48 झालेली आहेत आणि आजच्या 5व्या रजनीला सुरुवात या दोन बलाढ्य टीम दरम्यान सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025च्या माध्यमातून अध्यक्ष साहेबांची टीम आणि त्यानंतर आपण पाहिले तर पंढरी भोईर हे देखील एक संघटनेचे जबाबदार व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची टीमचा देखील प्रवास चांगला राहिलेला आहे सध्याच्या घडीला आपण पाहिले तर पंढरी भोईर यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे पंढरी भोईर हे देखील संघटनेचे सल्लागार आहेत तर सामन्याला होते सुरुवात पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना वेलकम विशाल नाईक पहिला चेंडू हरावून दिला एक विजय पाटीलची दांडी गोल मोठी विकेट वेलकम विनोददादा नाईक जय बजरंग कारिवली टीम पहिल्या दिवसाचा विजेता संघ दुसऱ्या दिवसाचा जय हनुमान गोवे तिसऱ्या दिवसाचा गावदेवी भादवड आणि काल नक्कीच आपण पाहिलं तर चेरोबा कोण आणि जय हनुमान गोवे आज नक्कीच इथे विजय पाटील यांच्यावर थोडासा दबाव जाणवला मोठ्या सामन्यातील हा मोठा दबाव
पहिल्या चेंडूवर मोठी विकेट घेऊन प्रशांत म्हात्रेनं सुरुवात तर आपल्या चेरोबा कोण 40+ संघासाठी चांगली केलेली आहे, कारण की विजय पाटीलची पहिल्या चेंडूवर विकेट एकच चांगली सुरुवात मानावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं 2024-25 तर विजय पाटील चांगल्या टचमध्ये. बघूया तानाजी पाटील. तानाजी पाटील एक चांगले फलंदाज आहेत. इथे बॅटची गाडा एष्ट्यांच्या मागे हा झेल टिपला परेश महाजन सरांना आणि धक्का नंबर 2. मोडल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. मोडल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश दादा हा भिनार गावा. काय सुरुवात आहे. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेजी आज पूर्णपणे दबाव जाणवलाय या पहिल्या 2 चेंडूमध्ये जॉनमन गोवे संघाच्या फलंदाजांवर. नक्कीच इथे 2 चेंडूमध्ये 2. बघूया महत्वाच्या सामन्यातून विकेट हॅट्रिक प्रशांत म्हात्रे कंप्लीट करतील का. वेलकम केसरी नाईक सर कारिवलीहून या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा देताना धन्यवाद. केसरीजी नाईक जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक सहकारी खेळाडू आहेत. आपलं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. दीपक मुकादम क्या बात आहे. नाम ही काफी आहे. अगदी पॉइंट रिझनला उभे आहेत. एक सिंगल धाव घेऊन निकेश पाटीलनं स्वतःचा आणि आपल्या जॉनमन गोवे या संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. 3 चेंडूमध्ये 1 वर 2 अशी थोडीशी खराब सुरुवात आहे. नक्कीच दिलीप पाटील या संघातील एक चांगले खेळाडू ऑलराऊंडर, चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज देखील आहेत आणि एक भिवंडी तालुक्यातील चांगले पंच म्हणून मास्टर 40+ संघटनेशी सध्या संलग्न आहेत. नक्कीच दिनेश भांबरे आज संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. जॉनमन गोवे संघाचे एक चांगले खेळाडू आहेत, ते देखील चांगले पंच आहेत. इथे चांगला चेंडू बाहेरच्या दिशेनं चेंडूला वलवलाय. काय प्रशांत म्हात्रे गोलंदाजी करतायत. वा 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 धाव. हा दबाव आहे दिलीप पाटील यांच्यावर. पंढरी भोईर, दिनेश भोईर, गणेश भोईर ही बंधूंची जोडी चेरोबा 40+ कोण संघासाठी भरपूर काही देऊन जाईल. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक होते नक्कीच महेश. नानू मुकादम चांगली फिल्डिंग करतायत. 2 धावा येते दिलीप पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 3. नक्कीच आपण पाहतो या सामन्यासाठी विजय गुलवी पंचांच्या भूमिकेत आहेत. क्या बात आहे. एजी स्पोर्ट निंबवली संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि ज्या खेळाडूच्या नावी 2024-25 सीझनची एका स्पर्धेतून 250 करण्याचा विक्रम आहे. सुरेख चेंडू पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हर 2 अशी सुरुवात आहे. दबाव नक्कीच घेतला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दबाव हटवावा लागेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये संदीप पाटील, बंडू पाटील सारखे फलंदाजांचं येणं बाकी आहे. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव बनवलाय तो दबाव इथून कुठला फलंदाज झेलून जॉनमन गोवे संघाला पुढे घेऊन जाईल हे पाहण्यासारखं राहील. धन्यवाद विजयजी गुलवी. नक्कीच 2 सामने जिंकले होते. थोडेसे नाराज असतील कारण की भिनारच्या केडानगरीमधली स्पर्धा म्हटली की निंबवली आणि भिनार एक जवळचं अंतर. असं विचार करत असतील की कदाचित आम्हाला देखील आजचा दिवस पाहायला मिळाला असता तर आणखीन आनंद झाला असता. मात्र असो क्रिकेटमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. शरदजी भोईर साहेबांनी देखील दोन्ही संघांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे. चेरोबा 40+ कोण आणि जॉनमन गोवे या 2 संघांपैकी कुठल्याही संघानं 40+ अध्यक्ष चषकावर नाव कोरलं तर त्यांच्याकडून स्पेशल बोकड आहे. गोलंदाज आहेत परेश महाजन, उत्कृष्ट पंच आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. बघूया
पहिला चेंडू निकेश पाटील साठी चांगला संपर्क केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. झेल टिपलाय दीपक मुकादमनं आणि धक्का नंबर 3. भिवंडी तालुक्यात भादवड गाव, साऱ्या तालुक्यात दादाचं नाव. भिवंडी तालुक्यात भादवड गाव, ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव. हे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आहे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आमचा बघा फटका खराब नव्हता. इथे नक्कीच प्रशंसा करावी लागेल चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक पंढरी भोईर आणि ऑल 11 खेळाडूंची. जशी गोलंदाजी होते तशी फिल्डिंग सजवलेली आहे, हे महत्त्वाचं आहे. दीपक मुकादम मी मगाशीच उल्लेख केला आहे, नाम ही काफी आहे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून खूप कमी वेळेला झेल ड्रॉप होताना आपण पाहिलेत. चांगला झेल कंप्लीट केलाय मैदानामध्ये बंडू पाटील. इथे बॅटची गडा बंडू पाटील देखील नाराज. क्या बात आहे, धक्केवर धक्के. पहिल्या ओव्हरमध्ये प्रशांतनं पहिले 2 चेंडूमध्ये 2, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये परेश महाजन सरांनं 2 चेंडूमध्ये 2. नक्कीच 3 वर 4 धक्के लागलेत. डीजे सुखदुःखाला धावून येतो, गोरगरिबांसाठी लढतो. भला माणूस आहे दिलदार, साऱ्या लोकांच्या मनात राहतो. सुखदुःखाला धावून येतो, गोरगरिबांसाठी लढतो. भला माणूस आहे दिलदार, साऱ्या लोकांच्या. नक्कीच बंडू पाटील देखील नाराज आहेत. इथून सिंगल डबल धावा घेऊन आता जानमान गोवे संघाला एका दुसऱ्या फलंदाजाला पुढे घेऊन जावं लागेल, नाहीतर संघ खूप अडचणीमध्ये येईल. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचे 8 चेंडू फेकलेत, 4 गडी बाद झालेत आणि फक्त धावा आहेत 3. परेश महाजन सर बघूया हॅट्रिक ऑन. संदीप पाटील इथे देखील बॅटची काढा आणि काय झेल टिपलाय या स्पर्धेतून. ही विकेट हॅट्रिक परेश महाजन सरने कंप्लीट केलेली आहे. बघू शकता आपण प्रशांत म्हात्रे, परेश महाजन, ऑल टीम. 3 चेंडूमध्ये 3 धक्के. परेश नक्कीच अगदी परेश महाजन सरने तर कमालच केली. दिलीप पाटील थोडेसे नाराज आहेत. 9 चेंडूमध्ये 5 बाद 3 अशी नाजूक परिस्थिती आहे. नाणेफेकी जिंकून पंढरी भुईरनं जो निर्णय घेतलाय तो पहिल्या दोन्ही गोलंदाजांना अगदी 100% योग्य ठरवलाय. नवीन फलंदाज आले चंदू हे संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. फलंदाजीला खूप कमी वेळेला संधी मिळते, मात्र आज त्यांना फलंदाजीतून देखील 100% द्यावा लागेल. संदीप पाटील बाद झालेत. बंडू पाटील यांच्या नंतर निकेश, बंडू पाटील आणि संदीप पाटील या 3 फलंदाजांना परेश महाजन सरानं सलगच्या 3 चेंडूमध्ये बाद केलाय. चंदू आलेत. देवेन मुकादम इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडेसे अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर आहेत. चौथा चेंडू चांगले अगदी फिरकी गोलंदाजी करतायत. सिली मिड ऑफ रिझन मधून देवेन मुकादमनं चेंडू उचललाय. शाबासकीची थाप पाठीवर दिलेली आहे. 4 चेंडूमध्ये 1 सिंगल आणि 3 विकेट परेश महाजन सरांनी घेतलेले आहेत. धावसंख्या 5 बाद 4. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही आपण पाहिलं तर 14 चेंडू आहेत. सुभाष ठाकरे यांची स्पर्धा चालू सीझनचा विचार केला तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची 27वी स्पर्धा आहे आणि रजनी स्पर्धा म्हटली तरी 5वी आहे. बघूया दिलीप पाटील चेंडूला अगदी हलक्या हातानं ढकलून दिलाय. 1 सिंगल धाव. डीपमधून क्षेत्ररक्षक नानू मुकादम
नक्कीच खूप मोठं नाव आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट 3 धावा, तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 3 विकेट 2 धावा, 5 बाद 5. इथे चेंडूला ऑन साईडला उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनकडे चेंडू सरसावतोय. एका टप्प्यानं चेंडूला उचललाय. चांगली फिल्डिंग, दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावीनं 2 ओव्हर, 5 बाद 7. पहिल्या ओव्हरमध्ये आले 3 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आले 4. 12 चेंडूमध्ये 7. नक्कीच अजूनही 12 चेंडू आहेत. गोवे संघाकडे देखील गोलंदाजी अटॅक चांगला आहे. 30 धावा, नक्कीच 30 ते 32 या धावसंख्येकडे आता गोवा संघ पाहत असेल. नक्कीच अगदी गोलंदाजी पाहिली तर गोवे संघाची एक ताकद आहे. फलंदाजीपेक्षा गोवे संघाला गोलंदाजी मध्ये जास्त ओळख आहे. सुरुवातीला नक्कीच आपण पाहिले तर विजय पाटील सुरुवात खराब झाली. दिलीप पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. 4 चेंडूमध्ये 3 वर खेळत आहेत. तानाजी पाटील 0 वर बाद झालेत. निकेशनं 2 चेंडूमध्ये 1. बंडू पाटील 0 वर बाद. संदीप पाटील 0 वर बाद. चंदू खेळतात 3 वर. नक्की 7 धावा, 5 बाद आणि मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाज दिनेश भोईर. बघूया तानाजी पाटील मैदानामध्ये गेले होते. आपल्या सहकार्यांना काहीतरी कानमंत्र दिला असेल. आमच्याकडून चुका झाल्या जरूर, मात्र आता तुम्ही तरी आपल्या संघाला सावरा, हाच काहीतरी कानमंत्र दिला असेल. बघूया दिनेश भोईर, गणेश भोईर यांचे येणं बाकी आहे. पंढरी भोईर देखील एक चांगले गोलंदाज आहेत. बघूया तानाजी पाटील ड्रिंक्स ब्रेक मध्ये काय कानमंत्र देऊन आले ते आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू ऑन साईडला खेळलेत. शतरक्षक आहेत. 1 सिंगल, दुसरीची चांगली कॉलिंग आणि दुसरी धाव इथे तेच तर चेंडूनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 9. 2 ओव्हर 1 चेंडू. यानंतरचा पुढील सामना असेल जय बजरंग कारिवली आणि जॉली स्पोर्ट कामतघर स्पर्धेचा पहिला सेमी फायनल सामन्याची नाणेफेकी आपण यानंतर कंप्लीट करणार आहोत. दिलीप पाटील ते चांगले खेळाडू आहेत. फुल लेनचा चेंडू, सुरेख लाईनात लेंथ. दिनेश भोईरला ठाऊक आहे दिलीप पाटील आता टप्प्यावर थांबतील आणि अगदी हा चेंडू फुल लेनचा सोडलाय. दबाव थोडासा दिलीप पाटील यांच्यावर देखील आहे, कारण की सुरुवातीला धक्के प्रशांत म्हात्रे आणि परेश महाजन सरांनी दिलेले आहेत. त्या धक्क्यातून गोवे संघाला सावरावं लागेल. हा चेंडू पूल केलाय, पॉवरफुल नाहीये. चेंडू हवेमध्ये आहे. प्रशांत म्हात्रे झेलच्या खाली. अजून एक फलंदाज दिलीप पाटील यांच्या रूपानं झेलबाद. संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला सुनील रोहन. जाईल तिथं मिळतो मान, अशी माणुसकी कमवली त्यानं. विकास, बघूया विकास यांना धावांचा विकास करावा लागेल. आता 15 चेंडू संपलेत आणि 6 बाद 9. आता 9 चेंडू आहेत, फक्त 9 चेंडू. काय गोलंदाजी केली. बघूया स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या गोवी संघाच्या नावावर, की मात्र इथून 9 चेंडूमध्ये चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल का. चंदू आणि विकास ही जोडी खेळपट्टीवर आहे. 6:48 आपण आज या 5व्या रजनीला सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघ अगदी वेलीवर पोहोचलेत. वेलीवर सामना सुरू केलेला आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं दोन्ही संघांचं खूप खूप स्वागत आणि आभार. दिनेश भोईर, सुरेख चेंडू. पहिले चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकासनं जरूर इथे बनवला होता, मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. नक्कीच आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये खूप असे कमी मैदान आहेत की जिथे मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते.
कमिंग सून मध्ये आपल्याला एन्जॉय ग्रुपची एक भूतोना भविष्यती 40+ जिल्हास्तरीय स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर एक BPL स्पर्धा आहे सिनियर 40+ची. मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये दोन्ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील सुरेश चेंडू, भन्नाट वेग, काय गती आहे. नक्की 24 ते 27 एन्जॉय ग्रुप जिल्हास्तरीय स्पर्धा आहे. एक गाव गट 40+, त्याआधी आपण भिवंडी ग्रामीण सर नक्कीच धमाका पाहणार BPL 15 ते 18. वेलकम सौरभ पाटील दैसर, आमचे परममित्र इथे आम्हाला जॉईन झालेत. तिथे चेंडू जरूर केलेत मात्र हवेमध्ये. इथे देखील झेल टिपलाय प्रशांत म्हात्रेनं आणि दिनेश भोईरने देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. आतापर्यंत गोवे संघाचे 7 फलंदाज 9 धावसंख्येवर बाद झालेत 3 ओव्हरमध्ये. डीजे संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला विक्रमदीप, जाईल तिथेशी मिळतो मान, ऐशी माणुसकी कमवली त्यान. सौरभ पाटील एक दमदार आवाज. नक्कीच गोलंदाजीसाठी गणेश भोईर आणि फलंदाज कैलास. शेवटचे 6 चेंडू 18 मध्ये 9 फक्त धावा बनवलेत आणि नक्कीच आज गोवे संघाची फलंदाजी आपण पाहिली तर कुठेतरी खराब झालेली आहे. प्रेक्षकांनी देखील हा विचार केला नसेल की एवढा कमी धावा गोवे संघ आज या 3 ओव्हरमध्ये महत्त्वाच्या सामन्यातून बनवेल. इथे नक्कीच प्रशंसा करावी लागेल पंढरी भुईर ऑल टीम चेरोबा 40+ टीमच्या गोलंदाजांची. प्रशांत म्हात्रेने पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा देत 2 विकेट. परेश महाजन सरने दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा 3 विकेट. दिनेश भोईरने तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा 2 विकेट. आणि आता आलेत गणेश भोईर. इथे चेंडू अगदी चाललाय कव्हर पॉइंट रिझनकडे. स्वतः एसटी रक्षक चेंडूला उचलतायत. केस 2 पूर्ण केलेत. 2 धावेनं इथे आपण पाहिलं तर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 19 चेंडूमध्ये 11 धावा. यानंतरचे दोन्ही टीम जॉली कामतगार आणि जय बजरंग कारिवली नाणेफेकी कशामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये लगेच आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. गणेश भोईर कमी गतीनं चेंडू टाकलाय. परेश महाजन सर बोलतात की हीच लाईन अँड लेंथ तुम्हाला ठेवायची आहे. पहिला चेंडू अगदी नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. जॉली कामतगार आणि जय बजरंग कारिवली पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे बघूया बेस तर उडालेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आमचे स्कोरलेग पंच सुरेश घरत सर. वाईट तर आलेली आहे मात्र इथे 22 देखील आहे की फलंदाज बाद आहेत हे चेक केलं जाईल. बघूया एक वाईटची धाव तर नक्कीच येईल. बघूया तिसरे पंच इथे पाणी करतील. नक्कीच फलंदाज सेफ आहेत म्हणजे वाईट प्लस 22 अशा 2 धावा येतील चेंडूवर. फलंदाज सेफ आहेत. धावसंख्या 13. 4 चेंडू बाकी आहेत. गणेश भोईरनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 4 धावा दिलेत. वाईट 22 आणि पहिल्या चेंडूवर 2. बघूया आता 13 झालेत. 20 की 20च्या आत. चांगला चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत देवेन. दिनेश होते तिथे चुकीला माफी नाहीये
हा पहिला चौकार आलाय. नक्कीच आपण पाहिले तर 21व्या चेंडूवर पहिला चौकार जरूर आलाय. जीवनमन गोवे टीमसाठी कैलासच्या बॅटमधून आणि धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 17. दिनेश मुकादम नक्कीच थोडेसे स्वतःवर नाराज असतील. पाहू शकता आपण कशा प्रकारे ते मिसफील्ड. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बेस स्ट्रीप झालेली आहे. फलंदाज धावचित बाद. चंदू बाद झालेत. प्रशांत म्हात्रेनं या सामन्यातून आपलं 100% देण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. 8 फलंदाज बाद झालेत 17 या धावसंख्येवर. आता 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंगचे. बघा दोन्ही टीम चे संघटक आपण तयार राहा. जय बजरंग कारिवली आणि जॉली कामतगार शैलेंद्र पाटील सर. नक्कीच अगदी एक काल असा होता की फलंदाज पहिल्या क्रमांकावर आपण बऱ्याच स्पर्धेतून फलंदाजी करताना पाहिलंय. मात्र आज 10व्या क्रमांकावर चांगलं व्यक्तिमत्व आहेत, शिक्षक आहेत शैलेंद्र पाटील सर. बघूया शेवटचे 2 चेंडू. धावा बनलेत 17 आणि आता 2 विकेट फक्त शिल्लक आहेत. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. रवी शेठ गुलवी, संजयजी गुलवी, ऑल टीम मनापासून खूप खूप स्वागत. इथे चांगला चेंडू. अगदी फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं, पुढे खेचलं होतं. मात्र शैलेंद्र पाटील सरांनी बॅट जागेवरूनच चालवली होती. चेंडूच्या लेन पर्यंत आले नव्हते. शेवटचा एक चेंडू. 23 चेंडू मध्ये 8 बाद 17. हा चेंडू अगदी लो फलटत होता. चेंडूला मिडॉप आणि मिडॉनच्या मध्ये चांगला झेल महेश याने टिपलाय आणि 9वा फलंदाज बाद झालाय 17 या धावसंख्येवर आणि 18 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. चेरोबा 40+ कोण या संघासमोर. जाऊया आपण नाणेफेकी कक्षामध्ये. तिथे सौरभ पाटील उपस्थित आहेत. ओव्हर टू सौरभ पाटील. सौरभ नाणेफेकी कंप्लीट करायची आपल्याला. महाराष्ट्र राज्य किंग ग्रुप आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 ची पहिली सेमीफायनल जय बजरंग कारिवली आणि जॉली कामतगार. हेलो माइक चेक. हेलो चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो. भिवंडी ग्रामीण 40+ हे पहिलं धवान. प्रथम अध्यक्ष तुम्ही पाहता शरदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 12 सन्मानाची 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. या 2 टीमचे कॅप्टन जॉली कामतकर आणि जय बजरंग कारिवली या 2 टीमच्या कॅप्टनमध्ये सेमीफायनल 1 तुमच्या समोर असणार आहे आणि यातून जो जिंकेल तो मेगा फायनलमध्ये अर्थातच अध्यक्ष चषक 40+च्या मेगा फायनलमध्ये तुम्ही जाताना संघ पाहणार आहात. या 2 टीमचे कॅप्टन लगेचच उपस्थित राहा. हे आमचे प्रेझेंटेशन बॉक्स तिथे आपण टॉस करणार आहोत. तुम्ही पाहता किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 टॉस बॉक्स तुम्ही पाहताय. स्वर्गीय जयेंद्र मारुती भात्रे सौजन्य श्री नामेश्वरजी जयेंद्र भात्रे आणि हे टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच टॉस करू. या 2 टीमचे कॅप्टन इथे जॉली कामतगरचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. लगेच आपण टॉस करू. सेमीफायनल 1ची तुमची मॅच तुमच्या समोर आहे. नाण्याची पहिली बाजू तुम्ही पाहता 40+ अध्यक्ष चषक 2025. नाण्याची दुसरी बाजू किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि आपण टॉस करू.
भिवंडी ग्रामीणचे प्रथम अध्यक्ष आणि टॉस जिंकलाय टीम जॉली काबतकरांना. मान्यवरांना विनंती, आपण नक्कीच स्थानापन्न व्हायचा मंचावरती. आपण नक्की चर्चा करू. तर सेमीफायनल 1ची मॅच तुमच्या भेटीस येते. मॅच महत्वाची आहे. इथून जर सामना जिंकला तर या स्पर्धेच्या तुम्ही थेट मेगा फायनल मध्ये जाणार आहात. अंतिम सामन्यामध्ये तुम्ही जाणार आहात. काय म्हणशील जॉली काबतकर टीमच्या कॅप्टन सचिननं टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. समोर टीम जय बजरंग कारिवली आहे आणि 14 मध्ये सर्व संघच आते भार आहेत. आता जर क्रिकेट ग्लॅमर झालं असं म्हटलं जातं ना की पॅरागॉन झाले चप्पलनं झालेली सुरुवात आज नायकी पुमामध्ये बदलली आहे, तसं 40+ क्रिकेट आज खूप डेव्हलप झालं आहे. तर समोर टीम कारिवली आहे, कितीपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? कारिवली हा संघ चांगला आहे, तरी आम्ही त्यांना 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटेजी आहे, कारण की सामना महत्त्वाचा आहे आणि हा सामना जर जिंकला तर अंतिम फेरीमध्ये तुम्ही दाखल जाणार आहात. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं तुम्ही किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक पाहताय. शेवटची रात्र 5वी रात्र तुम्ही पाहता. काय स्ट्रॅटेजी घेऊन आज तुम्ही या क्रीडांगणामध्ये डीडी ग्राउंडमध्ये तुम्ही उतरलात? स्ट्रॅटेजी काय नाही, आम्ही जसा 2 दिवस 3 दिवस अजून आम्ही खेळतोय तसाच आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू आणि चांगला क्रिकेट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. इथे कोणाकडे जास्त लक्ष असेल की त्याला लवकर आउट करण्याचा प्रयत्न तुमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून असेल जय बजरंग कारिवलीच्या बॅट्समनला? असे तर त्यांच्यामध्ये सगळे चांगलेच फिल्डर आहेत. बॅट्समॅन पण जसे झाले कुंदन पाटील झाले, संजय पाटील झाले, असे 4-5 बॅट्समॅन असे त्यांचे चांगले आहेत का ते चांगले खेळ करू शकतात. पण आम्ही त्यांना सगळ्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. हे होते जाली काबतकर टीमचे कॅप्टन हडलक टीम जय बजरंग कारिवली. जर दादा तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? टॉस प्रथमतः 40+ अध्यक्ष चषक भाई मात्रे हा चषक ठेवण्याची जी संकल्पना ज्यांनी तयार केली, वकारे सर, सुनील सर, विक्रम सर, संदेश यांचे मी आभार मानतो. कारण की अध्यक्ष चषक आणि व्यवस्थितरित्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये सगळ्या सुखसोयी आहेत, तर त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तर जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. पण आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. बॅटिंगमध्ये काय मनामध्ये टार्गेट सेट केलंय? 40+. 40+ची स्पर्धा 40+ करायचा प्रयत्न असेल. जास्त कुणाकडनं अपेक्षा असतील? मॅच महत्त्वाची. इथून जर सामना जिंकला तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोणाचं पण स्वप्न असतं की टॉप 5 मध्ये पोहोचलं, एखादी जर बक्षीस आपण घरी घेणार जाणार आहात. पण जो खऱ्या अर्थानं चॅम्पियन होतं स्वप्न असतं ते प्रत्येकाचं असतं. कारण की या स्पर्धेची वाट तुम्ही पाहताय, प्रथमच भेटी झाली आहे तुम्हाला ही 40+ची अध्यक्ष चषक. आणि खऱ्या अर्थात नवीन संकल्पना मी युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश वकारे असतील, मग त्याच्यानंतर आदर्श शिक्षक तुम्ही म्हणा तुमच्याच गावचे विक्रमजी नाईक सर असतील, त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठीचा एक गोड आवाज या परिसरामध्ये युवा टॅलेंटेड खूप काही केलंय. सुनीलजी पाटील असतील, त्याच्यानंतर तुम्ही रोहनजी पाटील यांची संकल्पना तुम्ही पाहता. प्रथमच तुम्ही 2008 पासून खऱ्या अर्थानं तुमच्या 40+च्या क्रिकेटला जी सुरुवात संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांनी केली आणि प्रथमच ती बाईक आहे. बाईककडे सर्वांचं लक्ष आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि काय म्हणशील या अध्यक्ष चषक 2025 मध्ये? प्रथमतः की तुम्ही प्रश्न विचारला की कोण करणार, तर संदीप पाटील, संजय पाटील, कुंदन पाटील असले तरी प्रत्येक खेळाडूने आपले 100% देणं गरजेचं असते. 12व्या खेळाडूला पण कमी लेखला जाऊ शकत नाही, तो पण रिस्पॉन्स देत असतो. म्हणून 12ही खेळाडूंनी प्रयत्न केले पाहिजे, तेव्हाच हे सक्सेसफुल टुर्नामेंट राहते. चला, हे होते जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन. तुम्हाला दोघांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. टॉस बॉक्स मधून कॉल आलाय, जॉली काबतकर टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला. त्याने सांगितलं आम्ही करणार आहोत ती मात्र फिल्डिंग पार्टीसाठी आमंत्रित केलंय टीम. तुम्ही पाहता कारिवल्या जाऊयात लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. खूप धन्यवाद सौरभ पाटील. पहिल्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी जिंकून. हॅलो, ठीक. अनिकेतजी म्हात्रे, दमदार उपसरपंच कोणगावचे, हे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 18 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 सिंगल दिलीप पाटील या गोलंदाजानं खर्च केलेली आहे. धन्यवाद सौरभ पाटील. चेंडू अगदी टर्न केलाय, स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मधून सीमा पार. दीपक मुकादमचा
हा पहिला चौकार. आहे गरिबीची त्याला जाण, आगरी समाजाचा अभिमान. मान्य परत त्याला मान, माणूस दिलाचा तो धनवान. की जॉली कामतकर टीम चे संघनायक सचिन पाटील ना पहिले सेमीफायनल सामन्यातून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. नक्कीच या किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकाचा पहिला दिवसाचा विजेता. काय फटका खेळलेत, अप्रतिम शॉट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. दीपक मुकादमचा हा दुसरा ब्लास्ट चौकार. आमचा हैदमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर, रुपेश म्हात्रे एक नंबर. पहिले 2 चेंडू जरूर डॉट केलेत, वेल घेतला, नंतर सेट झालेत आणि सलग 2 चौका ठोकलेत. इथे देखील जागा बनवली होती. चांगले चेंडूच्या हाताळणे आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 9, म्हणजे नक्कीच आता उर्वरित 18 मध्ये शिल्लक आहेत 9. अर्ध्या धावा पहिल्या 6 मध्ये आणि आता उर्वरित 18 मध्ये 9. एक सोपं समीकरण. चेरोबा 40+ कोण या संघासाठी. या सामन्यातून विजेता आणि गावदेवी भादवड असा किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकाचा दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहणार आहोत. पहिल्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. जय बजरंग कारिवली आणि जॉली कामतघर. नक्की 40 संघामधून हे 5 संघ इथपर्यंतचा प्रवास करून आलेले आहेत. गोलंदाज चंदू उल्हास, राजन पाटील, दिलीप पाटील सारखे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. तानाजी पाटील देखील एक चांगले गोलंदाज आहेत. संजय पाटील, बंडू पाटील यांचे मोठे बंधू ते देखील एक चांगले गोलंदाज म्हणून आपण त्यांना देखील पाहिलेले आहे. चंदू शॉर्ट रनअपनं दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतात. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळलेत प्रशांत म्हात्रे. क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये एक फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 7, चेंडूमध्ये 10. इथे झेल ड्रॉप केलाय. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांत म्हात्रेचा. की लो स्कोरिंग सामना आणि आजच्या या 5व्या रजनीमधून पहिली विकेट हॅट्रिक आज परेश महाजन सरांनी आपल्या नावी कोरलेली आहे. इथे देखील चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाहीये. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या पोचली आहे ती 12 वर. चेंडू टाकून झाले 10 आणि धावा बनलेत 12. चांगला चेंडू. अकरा चेंडू मध्ये 12 आणि 13 मध्ये आता 6 पाहिजेत. इथे चांगला फटका आपण पाहतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये केले चेंडू गॅप मधून चाललाय डीप स्लिपर कव्हरला आणि दीपक मुकादमच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा तिसरा चौकार. दादा आमचा हाय दिलदार, त्याच्या नावाचा जय जयकार, त्याच्या नावाचा जय जयकार, त्याच्या नावाचा जय जयकार. त्याला है सर्वांची जाण, सारे दिदी दादाला. तिसऱ्या ओव्हरसाठी तानाजी पाटील आलेत. संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत.
नक्कीच मित्रांनो, या संघातील एक दमदार असं व्यक्तिमत्व खेळाडू सुनील भगत, जयमान गोवे टीम आणि सुनील भगत या असं समीकरण जोडलं होतं की भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमध्ये सुनील भगत या खेळाडूच्या नावाचा दबदबा आपण पाहिला होता. इथे बॅटची आउटसाईड एज लागली जरूर इथे, मात्र प्रशांत म्हात्रेनं कुठल्याही प्रकारची धाव इथे घेतली नाही आहे. डॉट बॉल आलाय, फक्त 2 धावा पाहिजेत. 11 चेंडूमध्ये 2 धावा. प्रशांत म्हात्रेनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, 2 डॉट 3 सिंगल. हिरवस फटका संपर्कात आज चांगला आहे. आता डीपमध्ये क्षेत्रक्षक देखील आहेत. मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगल स्कोर इज लेवल. 14 मध्ये 17 आणि आता 10 मध्ये 1. जानमान गोवे संघाने नक्कीच 40+ अध्यक्ष चषकामध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश जरूर मिळवला, मात्र या सामन्यातून फलंदाजी कमी पडली. चेरोबा 40+ कोण या संघाच्या अगेन्स्ट फक्त 4 ओव्हरमध्ये 17 धावा, फक्त 1 धाव विजयापासून दूर आहे. कोण संघ आणि विजयी चौकार नक्की जिथे येईल. दीपक मुकादम यांच्या बॅटमधून अभिनंदन. पंढरी भोईर ऑल टीम चेरोबा 40+ कोण आणि अडलक टप लक नक्कीच राजू पाटील सर ऑल टीम, जयमान गोवे, बंडूभाऊ, संजय भाऊ ऑल टीम, तानाजी पाटील, दिलीप पाटील, शैलेंद्र पाटील, विजय पाटील, चंदू, उल्हास, निकेश, हडलक. मित्रांनो, आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर नक्कीच कोण संघाला आपण देऊया सेमीफायनल सामन्यासाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर ज्यांनी या महत्त्वाच्या सामन्यातून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली, नक्कीच पहिला फलंदाज बाद केला निकेश पाटील, बंडू पाटील आणि संदीप पाटील. दुसऱ्या ओव्हरमध्ये परेश महाजन सरांनी आजच्या 5व्या रजनीमधून आपल्या नावावर विकेट हॅट्रिक कोरली आणि तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर परेश महाजन सर. ओ टू सौरभ पाटील. सौरभ, आपण सामनावीर खेळाडू सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. परेश महाजन सर सामनावीर खेळाडू. ओ टू सौरभ. देऊया या मॅचचा भारतबाज. गोलंदाजी दमदार राहिली या महत्वाच्या सामन्यामध्ये आणि परेश महाजनाला देतो मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. या भिवंडी ग्रामीणचे प्रथम तुम्ही पाहता अध्यक्ष शरदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते ही सामनावीराची आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करूयात. तुम्ही स्पर्धा पाहता खऱ्या अर्थानं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025, ज्यामध्ये तुम्ही 10 मॅन ऑफ द मॅच पाहताय आणि आकर्षण तुम्ही बक्षीस देताय. खऱ्या अर्थानं या जगदीशजी गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते आणखी एक आपण गिफ्ट हॅम्पर आपण देऊयात. या गिफ्ट हॅम्पर देऊयात आपण. जबरदस्त गोलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिली आहे. परेश महाजन यांची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर आणखी काही गिफ्ट हॅम्पर आपण देऊयात मॅनेजरांच्या शुभ. या वामनजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आणखीन काही गिफ्ट हॅम्पर आहेत ते देखील आपण देणार आहोत. खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्ही पाहता. या अनिकेतजी म्हात्रे जे कोणचे उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण गिफ्ट हॅम्पर देऊयात. त्यांच्याच गावचा संघ चिरोबा कोम ते उपसरपंच आहेत. अंगदाशी नेतृत्व तुम्ही पाहता त्याच्या शुभ हस्ते आपण काही गिफ्ट हॅम्पर देतोय. या विजयजी गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते आणखी काही गिफ्ट हॅम्पर आपण देऊयात.
जबरदस्त गोलंदाजी अटॅक तुम्ही त्यांचा पाहिला. गिफ्ट टेम्पल आणि थम्सअप देखील 10 मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक आपण परेशला देतोय. जबरदस्त गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये. अशा बोमेटला जी गोलंदाजी आली सामना खूप महत्त्वाचा होता. या परेशची आपण डेफिनेटली चर्चा करू. जबरदस्त ज्याचं षटक राहिलं तर परेशची नक्कीच आपण चर्चा करू. सर्वप्रथम परेश महाजन तुमचं खूप स्वागत करतोय. मॅच महत्त्वाची होती कारण की हा सामना महत्त्वाचा याच्यासाठी होता की तुम्ही सेमीफायनलमध्ये क्वालिफाय व्हाल. आणखीन तुम्हाला खऱ्या अर्थात सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी खूप जबरदस्त गोलंदाजी. जिथे संघ गोवे होता त्याला 17 वरती तुम्ही खऱ्या अर्थानं रोखलं गेलं 18 टार्गेट आणि गोलंदाजी त्यामध्ये तुमची महत्त्वाच्या क्षणाला आली. काय म्हणशील तुझ्या गोलंदाजीबद्दल? पहिले तर मी गोवे संघाला हार्डलक बोलेल. माझी सेकंड टीम आहे जे हनुमान गोवे, कारण सर्वात जास्त क्रिकेट मी त्या ग्राउंडवर खेळलो आहे न. पूर्ण ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला त्याच्याबद्दल